जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पक्षाने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे। शुक्रवारी दुपारी काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीने संपूर्ण प्रभाग भाजपमय झाल्याचे पाहायला मिळाले। या रॅलीतील गर्दी आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहून भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून विरोधकांचे मात्र धापे दणाणले आहेत। भाजपच्या उमेदवारांमध्ये प्रभाग 10 विजय बाबूराव पवार, प्रभाग 10 रुक्मिणी सुभाष पवार, प्रभाग 10 कार्तिका मनोज इंगळे आणि प्रभाग 10 मध्ये शेख नईम शेख मोहम्मद हे 4 उमेदवार मैदानात आहेत। भाजपने आपल्या 4ही उमेदवारांच्या विजयासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे। शीश टेकडीपासून सुरू झालेली ही रॅली दहेकरवाडी, कैकाडी मोहल्ला, टट्टूपुरा, मोरंडी मोहल्ला, माळीपुरा, मिलन चौक आणि बागवान मस्जिद या प्रमुख भागांमधून मार्गस्थ झाली। या रॅलीमध्ये हे 4ही उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेताना दिसले। यावेळी माध्यमांशी बोलताना उमेदवार विजय पवार यांनी प्रामुख्याने नव्या वसाहतींमधील रस्ते, पाणी आणि सांडपाण्याच्या प्रश्नांवर भर दिलाय, तर सुनील पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत महिला शक्ती भाजपच्या पाठीशी असल्याचा दावा केलाय। विशेष म्हणजे उमेदवार शेख नईम यांनी सबका साथ सबका विकासचा नारा देत रावसाहेब दानवे यांनी मुस्लिम बहुल भागात दिलेल्या निधीमुळे जनतेत विश्वासाचं वातावरण असल्याचं सांगितलंय। मनोज इंगळे यांनी देखील प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण पॅनलला विजय करण्याचे आवाहन केले आहे। या भव्य रॅलीमुळे प्रभाग 10 मध्ये भाजपने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे। रॅली काढलेली आहे, कसा उत्स्फूर्त परिसर आहे। या प्रभाग 10 मध्ये आम्ही गेल्या 8 दिवसांपासून फिरत आहोत। जे लोक म्हणतात की बीजेपी जातीवादी पक्ष आहे आणि बीजेपीना आमचे नईम भाई वस्ताद यांना आमच्या सोबत तिकीट देऊन लोकांच्या तोंडावर एक तमाशा मारला की बीजेपी जातीवादी पक्ष नाही, सबका साथ सबका विकास म्हणून त्यांना सोबत घेतलेले। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर या प्रभाग 10 मध्ये आम्ही उतरलेलो आहोत आणि जे दुसरे प्रभाग आमचे वाढ जे मोठं झालेलं आहे, अगोदर 2चा होता, आता 4चा झालेला आहे। या विकासाच्या मुद्द्यावर तिकडे बी आम्ही काम करून निवडून आल्यावर निश्चितच सर्वांना आमच्या विकासाच्या कामाचं काम बघूनच मतदान करावा अशी विनंती मी सर्व प्रभाग 10 मधल्या नागरिकांना करत आहोत। प्रभागातील नागरिकांना काही समस्या आपल्याकडे म्हणल्या असतील, प्रामुख्याने काय समस्या जाणवल्या आपल्याला? निश्चितच थोडे जे पाण्याचा प्रॉब्लेम आहे ते सध्या पाणीचे जे प्रॉब्लेम आहे 8 दिवसाचे जे येते ते आता सगळं टाकीचं त्याच्या मुद्द्यामुळे राहिलेले। नवीन प्रभागामध्ये जे लोकांना स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे, लाईट नाही, तिथं लय लोकांना त्रास होतोय। आम्ही निश्चितपणे त्यांचे जे समस्या आहेत ते सोडू, आम्हाला मतदान करावं ही विनंती करतो। प्रतिनिधी निकिता गुंजकर, NTV न्यूज मराठी, जालना।